कुठे चाललास? कुठे ना आई, खेळायला चाललोय. अरे तू आता शाळेतून आलास, पुस्तके नीट ठेवली नाही, शाळेचा गणवेश बदलला नाही. जा आधी शाळेचा गणवेश बदल, पुस्तके नीट ठेव, हातपाय स्वच्छ धु आणि मग खेळायला जा. नंतर करेन खेळून आल्यावर. अशोक खेळायला नको जाऊ. आई मी जाईन. नको जाऊ. आई मी जाईन म्हणजे जाईनच. नको जाऊ. आई मी चाललो. राहुल चल खेळायला जाऊ. शाळेची पुस्तके नीट ठेवली, शाळेचा गृहपाठ करण्यासाठीची पुस्तके वेगळी काढली. अजून मी शाळेचा गणवेशही बदलला नाही. तू जा पुढे, मी आलोच. राहुल जाणार खेळायला, खेळणे गरजेचे आहे शेताकरिता. आई एखादा तरी तास मिळतो शाळेत खेळायला आणि त्यात आमचे गुरुजी सांगतात, जर तुम्ही पुस्तकांचा अपमान केला तर पुस्तके कधीच तुमची साथ देणार नाही. थोड्या वेळाने जाईल खेळायला. उशिरा जाऊन लवकर घरी ये. हो आई, येऊन मला गृहपाठ करायचा आहे. आमचे गुरुजी म्हणतात, कल करे सॉल्व, आज करे सॉल्व. संध्याकाळी ते अशोक चल घरी जाऊ. अरे राहुल जाऊ ना थोड्या वेळाने, अजून बराच वेळ आहे. अशोक, एवढ्या उशिरापर्यंत खेळणे बरोबर नाही. जसे खेळणे शरीराकरिता चांगले आहे, तसे सावकाश जेवण करणे पण शरीराला आवश्यक आहे. तू खेळून उशिरा येतो आणि लगबगीने जेवण करतो, याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. पचन नीट होत नाही व शरीराची वाढ नीट होत नाही. कालांतराने शरीर कमकुवत होते व आजाराने बळी पडते. बसा मुलांना. चला मुलांना, काल दिलेला गृहपाठ दाखवा. ज्यांनी गृहपाठ केलेला नाही ते उभे राहा. मुलांनो, आजचे वय तुम्हाला स्वतःला घडवण्याचे वय आहे. आपल्याला या वयात चांगल्या वाईट सवयी लागतात. तसेच विचार करून आचरण करण्याचे हे वय असतं. अभ्यासाबद्दलची खरी समज या वयात जो करेल तो आयुष्यात कधीच मागे राहणार नाही आणि वेळ निघून गेल्यावर कधीच परत येत नाही. आणि तुम्हाला जर असे वाटत असेल की तो हुशार आहे म्हणून त्याने अभ्यास केला आणि मी हुशार नाही म्हणून मी अभ्यास करत नसेल, तर अशा विचार आताच मनातून काढून टाका. कारण तर जन्मताच कोणीच हुशार नसतो, तो वेळेचा सदुपयोग करून हुशार बनतो. बसा. अरे अशोक, किती छान शिकवून देतात ना आपले गुरुजी. कसं काय?
अरे अशोक, मी कालचा गृहपाठ कालच केला आणि आजचा गृहपाठ आजच करेन. पण तुझ्यावर कालच्या गृहपाठाचा ओझा आहे. आज तुला दुपटीने मेहनत करावी लागेल. म्हणजे पहिल्या नंबरला आशीर्वाद द्या. मला पुढे अशीच प्रगती कर. आई तू पण आशीर्वाद दे. बाळाचं मोठं. अशोक ये तू पण जेवण करून घे. बाळा बघ, राहुलचा 10वीच्या वर्गात पहिला नंबर आलाय. अशोक बघ, राहुलचा 10वीच्या वर्गात पहिला नंबर आला आहे. थोडा तू पण अभ्यासाला वेळ दिला असता तर तुला पण चांगले गुण मिळाले असते. तुला तर मित्रांसोबत फिरायलाच वेळ कमी पडते. जेव आता आणि झोप. आज आपल्या गावामधला मुलगा जो आपल्या शाळेमध्ये शिकलेला आहे तो आज एक अधिकारी झाले आहे. याच्यासाठी आपण एक कार्यक्रम ठेवला आहे. राहुल हा आधीपासूनच एक शिस्तप्रिय विद्यार्थी होता. त्याला माहित होते की आपण वेळेचा सदुपयोग करून आयुष्यात कुठेतरी मोठी होऊ शकतो आणि त्यांनी वेळेचा सदुपयोग करून तो आज इथपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी आपल्या गावाचे नाव मोठे केले आहे, तसेच शाळेचे सुद्धा नाव मोठे केलेले आहे. आणि आपल्या कार्यक्रमासाठी अश्विन मॅडम उपस्थित आहेत, तसेच गावकरी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत, तसेच प्रमुख पाहुणे सुद्धा उपस्थित आहेत. आपण आता आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. मी अश्विन मॅडम यांना मंचावर येण्याची विनंती करतो. तसेच प्रमुख पाहुण्यांना सुद्धा मंचावर येण्याची विनंती करतो. आणि गावकरी मंडळी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि अश्विन मॅडम यांनी आपल्या अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आता अश्विन मॅडम यांचे स्वागत धनराज करील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रीतम करील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आता राहुल व राहुलचे आई वडील यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आणि त्याचा सत्कार अश्विन मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अरे बापरे, हा तर माझा लहानपणीचा मित्र राहुल आहे. आज हा एवढा मोठा साहेब झाला आहे. आज त्याचा सत्कार ठेवला आहे. मी जर राहुल सारखा अभ्यास केला असता तर आज मी राहुल सोबत मंचावर असतो. आज मला वेळेचे महत्त्व कळाले. आपण जर वेळेला महत्त्व दिले नाही तर आपल्या आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही. म्हणून वेळेचे महत्त्व आपल्याला कळाले पाहिजे. मी अशी विनंती करतो की सर्वांनी वेळेचे सदुपयोग केले पाहिजे. वेळ